ऐन नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुती तुफान आलंय। हे वादळ पेल्यातलं नाहीये, ते थेट दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलंय। पण महाविकास आघाडीला मात्र या राजकीय वादळाचा फायदा घेता येत नाहीये, कारण महायुती जेवढं वादळ गोंगावतंय त्यापेक्षा अधिक मोठं वादळ अर्थात चक्रीवादळ महाविकास आघाडीत आलंय। महायुतीत वाद, मवियात संघर्ष। काँग्रेसचा राज ठाकरेंना मनसे विरोध, उद्धवांची मात्र भावाला भक्कम साथ। अंतर्गत विरोधामुळे मवियात फूट। एकीकडे राज्यात नगर परिषदेची रणधुमाळी सुरू असतानाच भाजप शिवसेनेतल्या अंतर्गत वादानं बुधवारी टोक गाठलं। एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठत अमित शहांकडे भाजप प्रदेशाध्यक्षांच्या तक्रारींचा पाढा वाचल्यानं भाजप शिवसेनेत अंतर्गत संघर्ष जगजाहीर झालाय। या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची आयती संधी विरोधक म्हणून महाविकास आघाडीकडे होती, पण सत्ताधाऱ्यांना घेरण्याची जबाबदारी असलेली महाविकास आघाडी सध्या अंतर्गत वादात घेरल्याचं चित्र आहे। काँग्रेसने मनसेच्या प्रांतवादाचा मुद्दा पुढे करत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी केली आहे। शरद पवारांच्या भेटीनंतरही काँग्रेसची भूमिका कायम आहे। आम्हाला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन हे सर्वांना बरोबर घेऊन केलं गेलं पाहिजे। कारण मुंबई ही असं शहर आहे की ज्याच्यामध्ये देशामधले सगळ्या राज्यामधली लोक या ठिकाणी असतात आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे। त्यामुळे दडपशाही करणारं किंवा कायदा हाती घेणाऱ्या लोकांवर आम्ही जाऊ शकत नाही, जी आमची भूमिका आहे। आमचे नेते जननायक आदरणीय राहुल गांधीजींनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचं काम केलं, प्रेम देण्याचं काम केलं। आमची अपेक्षा तीच आहे की मुंबईच्या प्रश्नावरती यावेळी इलेक्शन व्हायला पाहिजे। मुंबईचे इलेक्शन हे प्रांत, धर्म, भाषा, जात या विवादामध्ये न पडता मुंबईकरांना होणारा त्रास, मुंबईच्या प्रश्न जे मूलभूत प्रश्न आहे, जी शाळा आहे, म्हणजे शिक्षण आहे किंवा आरोग्य आहे किंवा स्वच्छता आहे, पाणी आहे, या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये बोललं गेलं पाहिजे। 2019 मध्ये लोकसभेच्या वेळेला सन्माननीय राजसाहेबांची आपल्या इथे सभा व्हावी याच्या भिका मागणाऱ्या लोकांना आज आठवण झाली का की मनसे दडपशाही करते? ती तेव्हा झाली नाही का? एवढाच माझा प्रश्न आहे। दुसरीकडे जवळपास 20 वर्षांनंतर जवळ आलेल्या भावाला पुन्हा दूर करायला उद्धव ठाकरे तयार नाहीयेत। प्रसंगी काँग्रेसचा हात सोडण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी केली आहे। त्यांनी त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, माझा पक्ष स्वतंत्र आहे। फुटीच्या उंबरठ्यावर आहे असं पण बोललं जातं। फुटीच्या उंबरठा आणि आता शेवटी उंबरठा हा शब्द जो आहे ना तो विचित्र आहे। त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, माझा पक्ष माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे। त्याचवेळी शरद पवारांनीही ज्याची त्याची मर्जी म्हणत त्यांची मुक्त राजकीय भूमिका जाहीर केली आहे। त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकसंध दिसलेल्या महाविकास आघाडीची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शकल पडल्याचं दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार याच्या वतीने आम्ही निकाल घेतला की त्या तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात पक्षाचे जे सरकारी आहेत स्थानिक स्थितीवरून त्यांनी निर्णय घ्यावा, हा अधिकार त्यांना। निवडणुकीच्या तोंडावर होणारा गोंधळ हा नवा नाहीये। युती आघाडीत जागा वाटपावरून चढाओढ होते, पण मुंबई महापालिकेच्या घोषणेआधी सध्या महाराष्ट्रात राजकीय गोंधळ सुरू झालाय। महायुतीत फोडाफोडीवरून वाद होतोय, तर इकडे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मविया फोडण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत। त्यामुळे महापालिका निवडणुकीत नेमकं महायुती आणि महाविकास आघाडीचं चित्र काय राहतं? राज ठाकरेंवरून मविया फुटते का, की हा फक्त निवडणुकीच्या आधीचा गोंधळ ठरतो? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। पण सध्या तरी सर्वत्र अशांतता पसरली आहे एवढं निश्चित। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।